नमस्कार, मी सीमा चव्हाण. मी इथे अथश्री बाणेर पुण्यामध्ये राहते. गेली 10-11 वर्ष आम्ही इथे राहतो आणि इथे अनेक छान सिनियर सिटिझन्स यांच्याशी ओळखी झाल्या. त्यातील एक म्हणजे शीला दिवेकर. त्यांची आज मी थोडक्यात तुम्हाला ओळख करून देणार आहे. या शीलाताई दिवेकर. नमस्कार. वय सांगू नये म्हणतात, पण 88 वर्षाच्या आहेत आणि आमच्या सर्वांच्या अतिशय आवडत्या आहेत. तर शीलाताई, आज आपण छान जरा गप्पा मारूया. मला सुरुवातीपासून सांगा, तुमचा जन्म कुठे झाला? बडोद्याला. आणि आईचं माहेर बडोद्याचं होतं. आईचं माहेर बडोद्याचं होतं आणि मी पहिली मुलगी. अच्छा. तेव्हा ती माहेरी जाऊन तिथे बाळंतपण झालं. ओके ओके, बरं बरं. आणि वडील काय करत होते? मी वाढले मुंबईला. हो, वाढले मी मुंबईला. आता सगळं बालपण मुंबईतच गेलं. अच्छा, म्हणजे शिक्षणही मुंबईतच झालं असेल. कुठल्या शाळेत होता? सेंट कोलंबा. अरे वा, छान. आणि नंतर मग पुढचं कॉलेजचं शिक्षण वगैरे? एल्फिन्स्टन. म्हणजे छान. आणि मी फ्रेंच ऑनर्स घेतले. फ्रेंच ऑनर्स, वाव. त्या काळी फ्रेंच ऑनर्स घेऊन तुम्ही झालात आणि आजही इतक्या सुंदर दिसता. म्हणजे त्यावेळेला कॉलेज काय गाजवलं असेल. एल्फिन्स्टन मधल्या गमती सांगा ना आम्हाला. नक्कीच. नॉर्मल गर्ल. आय कॅनॉट बिलीव्ह इट. नॉर्मल गर्लच्या पाठीमागेच लागतं. आणि मग म्हणजे एल्फिन्स्टन मधून तुम्ही आर्ट्स मध्ये ग्रॅज्युएशन केलं? ओके. आणि नंतर काय? फ्रेंच ऑनर्स झाले. फ्रेंच ऑनर्स. TISS. खरंच त्यावेळेला टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, तिथे ऍडमिशन मिळवणं किती कठीण होतं मला कल्पना आहे. आणि तिथे तुम्ही तिथून झालात. तुमची पहिली बॅच होती का? नाही, पहिली. पहिली. ओके ओके, बर. आणि मग पण हे सुचलं कसं TISS ला जायचं? आय थिंक माय फादर वॉज मोर रिस्पॉन्सिबल. ओके ओके. आणि ही सजेस्टेड. आणि ही सजेस्टेड. ओके. आय अग्री. तुमचे पेरेंट्स काय काय करत होते? माझे वडील पब्लिशिंग मध्ये होते. ही वॉज अ रायटर. अच्छा. ही वॉज वर्किंग फॉर अ पब्लिशिंग कंपनी. पब्लिशिंग कंपनी. आणि आई काय करत होती? आई वॉज अ टोटल हाऊसवाईफ. अच्छा. आणि तुमची भावंड? माझी 8 भावंड होती. 8 भावंड. सगळी मिळून 8 होती. पुरी टीम विथ रिझर्व्ह. ग्रेट. 5 भाऊ आणि 3 बहिणी. ग्रेट. आणि ते सगळे असंच एल्फिन्स्टन मध्ये वगैरे? आणि बरं बरं. भाऊ विल्सनला गेले, बहीण म्हणजे सगळे वेगवेगळे असे. ओके ओके. आणि TISS तुम्हाला कसं वाटलं तिथलं शिक्षण? शिक्षण चांगलंच होतं, पण जास्त थिओरेटिकल होतं. मी नंतर निर्मला निकेतनला नोकरी करायला गेली. कुठे नोकरी केली? निर्मला निकेतन कॉलेज ऑफ सोशल वर्क. तिथे मी जॉब करत होते. ओके. दॅट वॉज मोर प्रॅक्टिकली ओरिएंटेड. करेक्ट. हो, पण सोशल सर्व्हिस रिसर्च साईडला आणि वाचन म्हणजे सोशल सर्व्हिस करणं हा तुमच्या वेळेला तर एक वेगळाच कॉन्सेप्ट होता. ही साधारण किती सालची गोष्ट असेल? 58-59. आय कॅनॉट इमॅजिन. तिथे बसेस सुद्धा रेअरली जात होत्या. तेच म्हणते, देवनारला उशीर झाला तर परत येताना इट यूज्ड टू बी फुल ऑफ ड्रंकर्ड्स. भीती वाटायची यायला. तेच. आणि मग TISS नंतर काय केलं? निर्मला निकेतनची नोकरी केली? नाही. मग सुरुवातीला फॅमिली सर्व्हिस सेंटर मध्ये होते. ओके. ते काम केलं. माझा पगार किती होता माहितीये? सांगा ना. 250 रुपये. 250 रुपये. वाव. पण 1960 साली. पण स्वतंत्र मतं होती तुमची म्हणून तुम्ही त्यावेळेला सुद्धा गेला. पोस्ट ग्रॅज्युएट होऊन 250 रुपये. 250 रुपये पगार. करेक्ट. सर्व काळ वेगळा होता त्यावेळेला. सोशल सायन्सला एवढं महत्व आजच्या इतकं नव्हतं. आणि मग TISS नंतर मिस्टर दिवेकर कुठे भेटले? का? ज्या दिवशी डिप्लोमा मिळाला त्याच दिवशी भेटले. She blushing. It was arranged by my mama.
ओके. त्यांची ओळखीचे होते. हा. सो ही पास्ट ऑन माय फोटो टू हिम, दॅट फोटो. अच्छा, तो फोटो मी पाहिलेला आहे. मला सांगायला खूप आवडेल की इतका सुंदर फोटो आहे हा. तुम्ही नंतर पाहाच तो. तर फोटो कॅन बी मेड ब्युटिफुल. नाही 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 नाही, मी पण तुम्हाला 10 वर्षांपूर्वी पाहिलेलं आहे, आज जरी असं असलं तरी. आणि मग अरेंज मॅरेज तर दिवेकरांनी तर पहिल्या क्षणी हो म्हटलं असेल. पहिल्या क्षणी नाही म्हटलं, त्यांनी म्हटलं होतं मी आणखीन मुलींना सांगितलंय तर त्यांनाही भेटायचं मला. बरं. आणि पण मग दिवेकर तर इंजिनियर, मग तुम्ही म्हणजे तेव्हा ते काय करत होते? तेव्हा ही वर इन कलकत्ता. कलकत्ता. हो, मग ओरियन तुम्ही फॅन्स मध्ये होते. हा हा, मग तुम्ही लग्नानंतर कलकत्ताला गेलात? हो. वाव, गुड गुड. म्हणजे बडोदा, मुंबई, कलकत्ता. आणि कलकत्त्यामध्ये मुलं तुमची वगैरे कलकत्त्यात झाली? नाही, पहिला मुलगा झाला तेव्हा आम्ही कलकत्त्याला होतो. ओके. दॅट्स व्हाय ही इज कॉल्ड बाबलू. बाबलू. ओके ओके. तुम्हाला येतं थोडं बंगाली? थोडस. ओके ओके, दॅट्स गुड. ऍक्टू ऍक्टू. ऍक्टू ऍक्टू. अच्छा. आणि मग मुंबईमध्ये कधी आलात? मुंबईला जास्त म्हणजे कलकत्त्याला मी जास्त राहिलीच नाही. ओके. मुंबईची जास्त ओढही होती. हा, ओढही होती, बरोबर. आणि यांनाही जरा तिथे खोकल्याचा त्रास व्हायला लागला. अच्छा. सो डॉक्टर सजेस्टेड गोइंग नियर द सी. ओके. दॅट सुटेड मी. पण कलकत्त्यालाही समुद्र आहे. समुद्र आहे, पण मुंबईची हवा जास्त जवळची वाटली. अच्छा. आणि मग मुंबईत आल्यानंतर आम्हाला दिवेकरांची ओळख म्हणजे एल&टीतले सिनियर मॅनेजर ही आहे. तर त्यामुळे ते त्यांच्याबद्दल सांगा, दिवेकरांबद्दल. ही वॉज नोन फॉर, ही वॉज व्हेरी इंटरेस्टेड इन हिज सब्जेक्ट, इंजिनियरिंग. He had a lot of friends, and he was very good at his work. So even in the factory, he was known as a capable worker and an efficient manager. Oh. गुड. कारण कोणालाही आजही मला माहिती आहे, माझे मिस्टरही इंजिनियर आहेत, पण दिवेकर म्हटलं तर एल&टी, आणि हे अगदी समीकरण असल्यासारखं आहे. आणि खूपच त्यांची, आज दिवेकर काका नाही आहेत, पण त्यांच्या आठवणी खूप छान आहेत. तर मग तुमची मुलं झाली, मुलं काय करतात? कुठे? मोठा मुलगा इंजिनियर आहे, पवई मधून झालेला. पवईला? पवई IIT. अरे वा. आणि आता तो सियाटलला आहे. सियाटलला आहे. बरं. ही हॅज हिज ओन प्रोजेक्ट. ओके. वर्किंग ऑन इट. ओके. आणि धाकटा आहे, ही टूक ऍग्रिकल्चर. ऍग्रिकल्चर. वाव, ते पण आणखीन वेगळंच. आणि मॅरिड अ वेटरनरी डॉक्टर. हा, सून तुमची सर्जन आहे, म्हणजे वेटरनरी डॉक्टर. ओके. सो बोथ ऑफ देम आर सेटल्ड इन न्यूझीलंड. अच्छा. हा हा. ते तुम्ही त्यावेळेला एक वेगळी लाईन चूज केली, तुमच्या मुलानेही ऍग्रिकल्चर आणि वेटरनरी असं कॉम्बिनेशन. ही डेव्हलप्ड अवर 30 acre फार्म इन पालघर. अगदी फ्रेश ग्रॅज्युएट होता, तरी स्टेट देयर अलोन. ओके. अगदी, आणि जंगल में मंगल किया. जंगल में मंगल, दैट्स गुड. He did very well. Okay. And he brought up that place which was absolutely barren. तर तिथे बोरवेल्स वगैरे लावून. पण त्याला तुमच्याकडूनच ग्रीन थंब आला असणार. मी तुमची ही सगळी बाग बघते, इतकी सुंदर आहे. मला एवढं नॉलेज नव्हतं ऍग्रिकल्चरचं, यांना होतं. बिकॉज ही वॉज अ फॉरेस्ट ऑफिसर्स सन. Oh, Mr. Divekar was forest officer's son. Acha. They were brought up in the surroundings. No wonder तुमच्या मुलाने agriculture घेतलं. Completely brought up in Bombay. Bombay. मला असं टेरेस गार्डन वगैरे आवडतं. मोर दॅन दॅट आय एम नॉट सो यूज टू. नाही, पण आता हे सगळं तुमचं वेगळं शिक्षण, त्याच्यानंतर लग्न झालं, मुलं झाली, पण तुम्ही आर्टिस्ट आहात हे मला माहिती आहे. थोडस काहीतरी करते, नाही. पण चित्रकला हाही तुमचा एक आवडीचा विषय आहे. आपण इथे जेव्हा एक्झिबिशन केलं होतं. अगं, छोट्या हॉबीज असतात ना, तसं मला शिवणकाम, पेंटिंग,
गाणं काही अरे वा, छान. गाणं तर मला सगळं सगळं ट्राय केलंय. तुमची नंतर पेंटिंग्स तर आपण पाहूयाच. पण शिवणकामातही काही केलंय? हो, अरे माझे वा. ब्लाऊज मी शिवत होते. अरे वा, छान छान. आणि तो घरातलं छोटं मोठं काम पण शिवणाचं मीच करायची. अच्छा अच्छा. आईने दिलेलं मशीन अजून आणि अजून ठेवलेलं आहे मी. अच्छा, व्हेरी गुड. मग आता हे सगळं झाल्यानंतर मुलं आपापल्या ठिकाणी गेली, एक सियाटलला, एक न्यूझीलंडला. मग तुम्ही मुंबई सोडून पुण्यात कसे आलात? रिटायर झाल्यावरती आम्ही राहत होतो ह्याला लोखंडवाला. हा तिथून बाहेर पडताना 4 बंगल्याला येईपर्यंत हा 2 हे आले क्रॉसिंग. हा. आणि इतका वेळ थांबायला लागायचं. तर हे म्हणाले आता मुंबईत आपलं काही काम नाही, गो टू पुणा. अच्छा. पण म्हणजे इथे लेट्स गो टू फारच पुणा. ट्रॅफिक वाढायला हा, लागले. आणि पुण्यामध्ये सुद्धा तुम्ही कुठेही बंगला घेऊन राहू शकला असतात. मग अथश्री मध्ये कसे आलात? आधी आम्ही आमच्या जागेवरतीच होतो. मी जिथे प्लॉट घेतला होता कुठे? तिथे घर बांधलं होतं. कुठे ते? मला औंधला. औंधला. अच्छा. तिथेच राहिलो होतो. ओके. 6-7 वर्ष. तिथे 6-7 वर्ष राहिला. दिस वॉज 2 स्टोरी फ्लॅट. ओके. सेकंड अँड थर्ड हा फ्लोर. हा. थर्ड फ्लोर वर मी मोठी गच्ची केली होती. अच्छा. तिथे गार्डन होती. हा. आणि तर मग रोज सकाळी वरती जाऊन मी पाणी बिणी घालून ओके. गार्डन खूप कुंड्या ठेवल्या होत्या. हा. आणि त्यानंतर तुम्हाला त्याच्यानंतर हे अथशी बघितलं, ऐकलं त्याच्याबद्दल, आणि देन मी स्टार्टेड इन्व्हेस्टिंग इन दॅट. ओके. सो वी वर वन ऑफ द फर्स्ट. हो, मला ते ऐकून माहिती आहे की जे 2010 मध्ये सर्वप्रथम इथे राहायला आले, यू आर वन ऑफ देम. हा. आणि 14 वर्ष आहोत तिथे. हो, दिवेकर इथले आपल्या कंडोमिनियम अपार्टमेंटचे म्हणजे फर्स्ट प्रेसिडेंट होते. तेही मला माहिती आहे. खूपच छान आहे. हा, ह्या बागेविषयी वगैरे तुमचं काय आहे दाखवायचंय? Let us go and see the garden and Yeah. the house. येस, नक्कीच. तुमचं घर आणि तुमचे फोटो, ते सुंदरीचा एक फोटो नक्कीच घ्यायला पाहिजे. हा, घर, तुमची झाडं ही सगळी तुम्हीच हे केलेली. हो ना. छान कलेक्शन आहे तुमचं. हा सोलार लाईटचा आहे. हे पण सोलार लाईट्स आहे. हा सोलर लाईट आहे. न्यूझीलंडहून आणलेली लाईटची. तुम्ही इकडे या, तो आपण फोटो दाखवू. लाईट लावूया इथे. So you know where you can get curry patta. हो, येस येस. प्लेंटी. It has got a huge tree. आणि तो दिला का आणखी वाढतो. See the beautiful flowers. येस, रिअली व्हेरी लवली. Now what would you like to show us in the house? मला तुम्हाला आवडेल की त्यांचं एक 16 वर्ष, नाही, हा साधारण 20-22 वर्ष. 20-22 वर्षांच्या शिलाताई दिवेकर. Wow. मला हा त्यांचा हा So फोटो pretty. फार आवडतो. व्हेरी प्रिटी. आणि हे त्यांनी काढलेलं चित्र आहे. नाही, मग दिस इज फेमस रवी शर्मा, रवी वर्मा. घर तुम्ही सजवूनही छान ठेवलंय. सगळं जुनं जुनं आहे, नवीन काही नाही. जुनं ते सोनं आहे हो. आणि दिवेकरांचा एक फोटो, त्यांचा यंग एज मधला फोटोही आपण पाहूया. पण हा एक त्यांचा फोटो आहे. तिथे एंट्रन्स मध्ये 1-2 तुमचे पेंटिंग्स आहेत ना? एंट्रन्स मध्ये नाही, ते माझी पेंटिंग. तुमचे पेंटिंग्स कुठेशी आहेत? आतमध्ये. आतमध्ये. चला, घेऊन हा. चलता हा, आम्ही. एंट्रन्स मध्ये आतमध्ये आल्यावरती एक आहे. हा, Entrance तेच ला. आतमध्ये आल्यावर एक आहे. मला वाटतं तुम्ही बाहेरचं सांगताय. नाही. हो. हे त्यांनीच काढलेलं आहे. हे एक्झिबिशन मध्ये आपण ठेवलं होतं. दिवा पाहिजे ते लावतो. पहिलं बटन आहे.
एवढा नाही पडत लाईट. ब्युटिफुल. हम्म लवली पेंटिंग. हम्म. These are copied from V. Prabha, विप्रभा. not my original. ओके. आता काय दाखवता? आता हे सरस्वती, आतमध्ये साईबाबा आहेत. These are my husband's gifts from his factory, फॅक्टरी. अहमदनगर. अच्छा. नगरला त्यांनी फॅक्टरी सुरू केली होती हा, हा. LNT ची. LNT It ची. is doing, it's one of the world's best factories. ओके. He was very proud हा of it. हा. ओके. हम्म. दिवेकरांचा हा फोटो छान आहे. हम्म. मग यांनीच केला होता. हम्म. हम्म. You had suggested ना ते घ्यायला. या. हम्म. These are my grandsons. ग्रँडसन्स. हा आता ऑस्ट्रेलियाला असतो, वर्किंग इन AI, आणि हा ऑकलंडला असतो. ओके. ही इज ऑल्सो वर्किंग. इथे पण फोटो आहेत. हा मोठा सियाटलला असतो. ही इज डुईंग हिज ओन प्रोजेक्ट. आणि इथे तुम्ही आणि ही नातवंडांचं ऑकलंडची कुटुंबची फॅमिली family. दिसते. ही त्याची मुंज होती तेव्हा गेलो होतो आम्ही. करेक्ट. हा. धाकट्याची मुंज हा. होती. हे यांचे आई वडील. दिवेकरांचे आई वडील जे फॉरेस्ट ऑफिसर होते ते आहेत त्याच्यामध्ये. गुड. इथूनच येईल मला वाटतं. ती मोठी बहीण आणि मोठा भाऊ तेवढेच होते, हे झालेले नव्हते तेव्हा. आणि हे माझे आई वडील आहेत. हा. वाटतं हे काढते. हे शिलाताईंचे आई वडील आहेत ना. हे कोण? माझे आई वडील. ओके. इथे हे नातवाचं लग्न. ग्रँडसन ॲज अ बेबी, आणि त्याचं हे लग्न झाल्यावरती आता हल्लीचे फोटो. नाचून. नाचून. शी इज हिज वाईफ फ्रॉम श्रीलंका. श्रीलंकन आहे. शी इज अन ऑप्टोमेट्रिस्ट अँड ही इज अन इंजिनियर. ही ड्रॉइंग तुमची आहेत ना. दिस इज फर्स्ट टाइम इन हे आता हॉलिडे मध्ये. देवघर. शिलाताईंचा पॅन्डेमिक मधला पास्ट टाइम पाहूया. These are paintings done by Sheila during the COVID time. मधुबनी पेंटिंग. गुड. व्हेरी गुड. आता कुठं? हे बघा पडे त्या बाजूला. त्या बाजूला. या आतमध्ये. This is my painting also. This one? Wow. Lovely. दिवा पाहिजे लावते. Beautiful. अंदाज पण केव्हा केलं होतं हे पेंटिंग अप्रॉक्सिमेटली? याला झाली एक 8-10 वर्ष झाली. ओके. तुमचं तिकडे कलेक्शनही छान आहे. छान छान वस्तू जमवायची हौस आहे शिलाताईंना. काय काय कुठलं कलेक्ट केलेलं आहे? ते जॅपनीज सेट आहे, टी सेट. तो माझ्या आईने दिलेला आफ्टर माय मॅरेज. शी सेंट इट ऑल द वे फ्रॉम बॉम्बे टू कलकत्ता, and in between there were floods, so the trucks had to change from one truck to the other, and the whole set was broken except these 3 pieces which are all the cups and saucers are gone. आणि हा तुमचा लग्नाच्या वेळेचा फोटो आहे. कुठला? तिथे काय आहे? हे माझे आई वडील. तुमचे आई वडील आहेत. हा हा हा. सॉरी.
आणि ती माझी बहीण आणि तुमचा अल्बम तुम्ही काढलाय ना हा तो लग्नाचा? तिथे. हं. शिलाताई, तुमचं छान घर तर पाहिलं, पण मला एक सांगा, तुमच्या करिअर मध्ये काही हायेस्ट पॉइंट नक्की आले असतील? हं. मी 2 कॉन्फरन्सेस अटेंड केल्या. हा. एक अमेरिकेला वर्कशॉप होतं. ओके. दॅट वॉज विमेन इन मॅनेजमेंट, ओके. which I attended for 1.5 months. 1.5 months. वाव, किती सालची गोष्ट असेल ही? This was 79. 79. ओके. I was आणि working in KEM then, केएम KEM हॉस्पिटल. hospital. ओके. in gynec department. ओके. आणि नंतर जेव्हा ह्याला गेले नॉर्वेला, हा. there I read a research paper रिसर्च on पेपर. children growing in the slums of Bombay. ओके. मग तुम्ही स्वतः धारावी स्लम्स मध्ये वगैरे जाऊन काही काम केलं होतं, See, पाहिलं होतं? From Nirmala Niketan, हा. we had divided the whole of Bombay Okay. into many parts, and all the faculties were in charge of the students, Hmm. which were placed in different localities. Okay. They gathered all the data, and we compiled them Okay, and that's how you presented your paper in Norway. based on that data. Yeah, on Yes. that date. Yes. That's really great. इतकं छान तुम्ही काम केलेलं आहे. छान नवऱ्याची साथ छान निभावली, तितक्या हुशार नवऱ्याची. आणि आता तुम्ही इथे अर्थश्री मध्ये आलेला आहात आमच्याकडे. I'm enjoying Atashi stay. आम्हालाही खूप छान कंपनी मिळते तुमची. तर आज आपण हे सर्व केलं आणि त्याला तुम्ही इतके छान साथ दिलीत, आम्हाला सगळी माहिती सांगितलीत, तुमचं घर फिरवून दाखवलं. आम्ही तुमचे खरोखर आभारी आहोत. Thank you.